कोरटकरच्या अटकेसंदर्भात काही माहिती का लपवल्या जात आहेत, हा प्रश्न आता आमच्यासारख्या सगळ्यांना पडलेला आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे शिवप्रेमी असाल तर आम्हाला जी माहिती मिळते ती खरी की खोटी हे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आणि जे पोलीस तेलंगणाच्या मंचिर्यामधून अटक करून आणले त्यांनी सांगावी. आमची माहिती अशी आहे की प्रतीक पळवेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी प्रशांत कोरटकर सोबत होते आणि त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा ती अटक त्यांच्या सोबत झाली. ते सोबत कोल्हापूरचे पोलीस त्यांना घेऊन गेले, पण त्यांना का लपवून ठेवलं आहे, त्यांना का दाखवत नाही आणि खरी मदत कोण करत होतं हे पुढे का येत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. सांगा गृहमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, आमच्याकडे आलेली माहिती खरी आहे की खोटी आहे? भारतीय न्याय संहिता 502.3/3 म्हणजे एका समाजामध्ये शांतीभंग करून समाजामध्ये द्वेष पसरवणारे वक्तव्य निर्माण करणे आणि 393 भारतीय न्याय संहिता 293 हे सर्व नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. हे सर्व ऑफेन्स आम्ही त्यांच्यावर दाखल केलेले आहेत. दाखल करण्यासाठी इथे आलेलो आहेत. विनाकारण अतुल लोंढे समाजामध्ये बदनामी करतोय, विनाकारण माननीय मुख्यमंत्री साहेबांची बदनामी करतोय आणि शिवप्रेमींमध्ये पण भ्रम निर्माण करतोय. अतुल लोंढे नाहीत तर त्यांची परंपरा आली आहे आतापर्यंत फेक नेरेटिव्ह तयार करण्याची. प्रत्येक वेळेस ते फेक नेरेटिव्ह करून दंगली घडवणे, जातीमध्ये भांडणं लावणे, सोबत महापुरुषांचा सुद्धा अपमान करणे हे आतापर्यंत काँग्रेसचं सर्व इतिहास आहे. त्या इतिहासाच्या पावलावर पाऊल देऊन अतुल लोंढे हे प्रवक्ते चाललेले आहेत. आज आम्ही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि यानंतर आम्ही हे सहन करणार नाही. त्यामुळे कुठंतरी वर्तमानपत्रामध्ये आलो पाहिजे, मीडियामध्ये मी आलो पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य हा व्यक्ती दरवेळेस करत राहते. आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आपले बंटीभाऊ कुकडे यांच्या नेतृत्वामध्ये जे पोलीस निरीक्षकाला आम्ही निवेदन दिलं आहे, त्यांनी नॉन बेलेबल ऑफेन्स त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. आम्ही पोलीस निरीक्षकाला आम्ही चेतावणी आज देतो का नॉन बेलेबल या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे. तुम्ही 24 तासाच्या आतमध्ये त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये अरेस्ट करा, नाही तर आम्ही बी भरपूर काही करू शकतो, आम्ही बी भरपूर काही बोलू शकतो. आणि म्हणून अशा व्यक्तीला कुठंतरी सबक शिकवण्याची आवश्यकता आहे. हे आजच्या या FIRच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो.